छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा स्वराज्याच्या राजधानीची तुलना करताना देवगिरी आठवतो. ते म्हणतात की रायरीची जेव्हा पाहणी करताय तेव्हा तख्तास गड चकोट खरा. राजधानीसाठी गड उत्तम कोणता तर तो देवगिरी आहे, पण तो उंचीने थोडा आहे. रायगड त्याहून दशगुणी उंच आणि मग रायगडाचं वर्णन आलेलं आहे. पण त्यांच्या डोक्यामध्ये राजधानीची जागा उत्तम कोणती असावी तो देवगिरी आहे. त्यांच्या पूर्वापार त्यांनी तो पाहिलेला आहे. पूर्वज देवगिरीच्या म्हणजे शहाजी महाराज असतील किंवा त्याही पूर्वी त्यांचे सासरे लखुजी राजे असतील, आजोबा लखुजी राजे आहेत, मालोजी भोसले आहेत, बाबाजी भोसले आहेत, काका लोकांनीसुद्धा देवगिरीच्या अवतीभोवती त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे आणि कारकीर्दही राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना देवगिरी पक्का माहिती आहे राजधानी म्हणून, आणि त्यामुळे स्वराज्याच्या राजधानीची कल्पना करतानाही ते तुलना देवगिरीशी करतात. तो देवगिरी आहे आमच्याकडे, ज्याच्यामध्ये सलग 800-900 वर्ष जो राजधानीची जागा म्हणून राहिलेला आहे. जेव्हा राष्ट्रकूटांचा उदय होतो, कल्याणीच्या चालुक्यांचं राज्य संपतं आणि राष्ट्रकूटांचा उदय होतो, आणि राष्ट्रकूटांच्या काळामध्ये वेरूळ आणि या परिसराची निर्मिती होते, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जैन धर्म आणि त्याची परंपरा मोठी आहे. आणि त्या जैन लेणी त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये आहेत. त्यावेळी त्या देवांचा कुठला तरी हा दुर्ग आहे, देवदुर्ग आहे. पण हा देवगिरी जो आहे हा लढाऊ किल्ला म्हणून जेव्हा राष्ट्रकूटांचं पतन झालं आहे आणि राष्ट्रकूटांच्या पतनानंतर यादव राजवटीचा उदय झाला आहे, भिल्लम पाचवा. या भिल्लम पाचवा जो आहे यांनी कुठंतरी 11व्या शतकामध्ये या देवगिरीची लढाऊ दुर्ग अशी बांधणी करून त्या ठिकाणी स्वतःला राजवट स्वतःची स्थापन केली आहे. पण या राष्ट्रकूटानंतर या देवगिरीला जे लढाऊ किल्ला म्हणून रूप आलेलं आहे, तिथपासून 11व्या शतकापासून तर अगदी आजपर्यंत हा लढाऊ दुर्ग आहे. याच्यात प्रत्येक राजवटीमध्ये भर पडलेली आहे. देवगिरी आज एक अत्यंत उत्कृष्ट किल्ला म्हणून आपण पाहतो का तर देवगिरीच्या मागे एक विशेषण लागतं, अजिंक्य देवगिरी. हा देवगिरी कायम अजिंक्य का राहिला? फक्त फंद फितुरीनी आणि काहीतरी तह वगैरे करूनच हा फक्त जिंकला गेलेला आहे. त्याचं कारण ते प्रत्येक राजवटीनं आपापल्या दृष्टीनं तिथं जी संरक्षणात्मक रचना केलेली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर यादवांच्या काळामधला जो देवगिरी आहे तेव्हा खंदक नाही आहे, तेव्हा आजूबाजूची तटबंदी नाही आहे. आज देवगिरीला आपण पाहतो तो महाकोट, कालाकोट, अंबारकोट, हे जे लेयर्स आहेत तटबंदीचे हे नाही आहेत. पुढच्या काळात खिलजी आहे, त्यानंतरच्या काळात तुघलक आहे. तुघलकाला राजधानी देवगिरीला आणायची आहे. त्यावेळी त्यांनी केलेल्या ज्या बांधकामं आहेत तुघलकाच्या काळामधली, त्यांनी तो देवगिरी आणखी बळकट होतो. पुढे बहामनींच्या काळामध्ये तो देवगिरी आणखी बळकट होतो आहे, खंदक आहे आणि इतर आणखी अंधारी भुलभुलैया जो म्हणतो आपण तो येतो आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये निजामशाही आहे, निजामशाहीनं तो किल्ला आणखी बळकट केला आहे. मलिक अंबरच्या काळात तिथे कालाकोट, आणि जेव्हा नगरवरून निजामशहाला इकडे आणायचं आहे त्यावेळी देवगिरी आणखी बळकट होतो आहे. इवन त्याच्यानंतरच्या काळात मुघलांच्या काळातसुद्धा देवगिरीमध्ये अनेक बांधकामं झालेली आहेत. हा प्रत्येक शतकामध्ये प्रत्येक राजवटीनं त्यांच्या स्ट्रेंथन करत गेले. अगदी त्याचं सामर्थ्य वाढलेलं आहे. आणि त्यामुळे मग प्रत्येक वेळी वेगवेगळी स्थापत्याची संरक्षणाची रचना त्या देवगिरीमध्ये आपल्याला दिसते, आणि म्हणून तो असा अजिंक्य होत गेलेला आहे. असा देवगिरी मराठवाड्यात आहे. पण दख्खनेपासून उत्तरेकडून दख्खनवर येणारी आक्रमणं जी आहेत ती रोखण्यासाठी खानदेशकडून वरती देशावर येणाऱ्या सीमेवरतीसुद्धा किल्ले आहेत जे आज खूप दुर्लक्षित आहेत. ज्याच्यामध्ये कण्हेरा आहे, पेडका आहे, अंतूर आहे, सुतोंडा आहे, जंजाळा आहे, वेताळवाडी आहे. अशी किल्ल्यांची अख्खी रांगच त्या खानदेश आणि मराठवाड्याच्या सीमेवरती उभी आहे. हे दख्खनचे दुर्लक्षित राखणदारच आम्ही त्यांना म्हणतो. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये कंधार, औसा, उदगीर, नळदुर्ग, परांडा, धारूर असं भुईकोटांचं सगळं वैभवच मराठवाड्यात एकवटलेलं आहे. एकटा परांडाचा किल्ला जर आपण पाहिला आणि तिथल्या तोफा पाहिल्या तर आपल्याला कळेल की एक छोट्याशा जागेत जेमतेम 24-25 एकरामध्ये तो किल्ला आहे. पण त्या किल्ल्यामधली जी ताकद आहे, लढाऊ शक्ती, ती प्रचंड मोठी आहे. आपण विजापूरला जातो मुलुख मैदान तोफ पाहण्यासाठी. ही तोफ परांड्याच्या किल्ल्यात होती. आदिलशाही सरदार मुरार जगदेव यानं ती तोफ विजापूरला नेलेली आहे.